तर नमस्कार सर्वांना। तर काही दिवसा अगोदर मी राजसाहेबांच्या एका व्हिडिओमध्ये ही कविता ऐकली आणि कविता ऐकल्यानंतर खरंच ती कविता किती डीपमध्ये समजून जाते तर ती वाचनापेक्षाही जास्त ऐकल्यानंतर समजते। तर मी ही कविता कुठे ऐकली हे मी आठवत असताना मला लगेच क्लिक झालं की लहानपणी जेव्हा आई रेशन आणायला दुकानवर पाठवायची तेव्हा आपला नंबर येईपर्यंत त्या रेशन कार्डाच्या मागे लिहिलेली ती कविता 10 वेळेस वाचून व्हायची आणि त्यानंतर इतक्या दिवसानंतर मी ही कविता आता ऐकली आहे। खरंच खूप छान कविता आहे। तर वाचनाची एवढी भयानक आवड होती, ही आवड आमच्यामध्ये आमच्या सरांनीच टाकलेली आहे। म्हणजे आमचे पहिले ते 4थी 5वी पर्यंत जे शिक्षक होते इंगळे सर म्हणून, यांनी आमच्या बॅचमधल्या सर्व मुलांना जी काही आवड असेल ती खरंच सरांमुळेच आहे। सरांनी एवढी आवड आमच्यात रुजवली होती की रस्त्याने जाताना एखादा पेपर सुद्धा पडलेला असेल तर तो मी पूर्ण वाचल्याशिवाय सोडत नव्हते। एवढंच नाही तर भावाने जर का साखर वगैरे आणली तर ती साखर आई कधी डब्यात काढून ठेवते आणि तो पेपर कधी मला देते असं व्हायचं। त्याचबरोबर पेपर यायचे त्या काळात तर ते पेपर सुद्धा मी पूर्ण पेपर वाचून काढायची, एवढी आवड निर्माण झाली होती। पण आताच्या जमान्यात खरंच ती आवड कुठेतरी मागे पडलेली आहे असं वाटतं। पण आता नक्की ट्राय करू की ती आवड परत जोपासता यावी। तर विषय असा आहे की ह्या कवितेबद्दल आता व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि ही कविता खरंच कोणती असेल हे तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा आणि मी ही कविता पुढच्या भागामध्ये नक्की अपलोड करेन।